श्रमगीता मेडिटेशन श्रमाध्याय 11 श्रमप्रेरणा मुक्तभंग 91 श्रम आहे खरा बाकी मिथ्य पसारा आळस आहे फजिती खोर ऐत्यावेळी देह घेई माघार। याचा श्रमार्थ असा आहे की या जगामध्ये जर खरी गोष्ट कोणती असेल, सत्य गोष्ट कोणती असेल, पुण्याची गोष्ट कोणती असेल तर ती फक्त श्रम आणि श्रमच आहे। श्रमाचा अर्थ आहे दुसऱ्याला मदत करायची, श्रमाचा अर्थ आहे प्रामाणिकपणे जीवन जगायचं आणि श्रमाचा अर्थ आहे मेहनत कष्ट करून आपलं जीवन सुखमय सुखकर समृद्धीपणे पुढे न्यायचं आहे। अनेक लोक या देहाचा उपयोग वाईट मार्गासाठी करतात, वाईट पैसे मिळवण्यासाठी करतात, वाईट मार्गाने पैसे मिळवतात किंवा वाईट गोष्टी करतात। हे जे हात आहेत ना, या हाताची शक्ती वाईट मार्गात खर्ची झाली की आयुष्याच्या शेवटी तुम्हाला निश्चित त्याचा फटका बसतो। अनेक उदाहरणं आहेत जगात। हे मोठमोठे बिझनेसमॅन बघा, पैसे कमावले आणि परदेशात तोंड लपून राहायची पाळी आली, त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित केलं, लोकांचे पैसे घेतले हो, त्यांना ही लागणारच आहे। कितीही मोठा उद्योगपती असेल ना तरी त्याचा काही उपयोग नाही। तुम्ही लोकांचे पैसे घेऊन जाता, श्रमाचा नाही, पैशाचा खूप जवळचा संबंध आहे। श्रम पैशासाठी केलं जातं, श्रम हे अनेक गोष्टीसाठी केलं जातं, जसं स्वच्छता आहे, जीवन निर्वाह आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। पण त्याचा जो मुख्य उद्देश आहे श्रमाचा तो पैसे मिळवण्यासाठी आहे, कीर्ती मिळवण्यासाठी आहे, सुख मिळवण्यासाठी, समृद्धी मिळवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी, अनेक गोष्टी या श्रमाने आपल्याला मिळवता येतात। आज तर श्रमाचा खरा श्रमार्थ आहे। याच्यामध्ये काय सांगितलं की श्रम आहे खरा बाकी मिथ्य पसारा। मिथ्य म्हणजे खोटं आहे सगळं। हे जे आहे ना, हे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत भौतिक आणि इतर गोष्टी त्या खोट्या आहेत। तुम्हाला फ्रीज पाहिजे, टी व्ही पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे मिथ्य आहे। तुम्ही इथं सोडून सगळं जाणार आहे, ते तुम्हाला सोबत नेता येत नाही। जरी तुम्ही त्याचा उपभोग घेतला, श्रीमंतीमध्ये मिजाजखोरपणा दाखवला, माज दाखवला, तरी तुम्हाला जाताना त्या गोष्टी इथंच ठेवायच्या आहे। मग कोण त्याचा वापर करणार? तर माझी मुलं करतील, माझी मुलं बाळं करतील, माझी पत्नी करेल किंवा माझे नातेवाईक करतील किंवा माझ्या घरातले लोक करतील। तो भाग वेगळा आहे। माझ्या बापाने माझ्यासाठी काय कमवून ठेवलं आहे हा प्रश्न अलीकडे विचारला जातो, पण त्याचा काय उपयोग आहे का? जे कमवून ठेवलेलं आहे ते मागच्या पिढीने जर चांगलं व्यवस्थित राखलं तर त्याचा उपयोग आहे, आणि जर गमावलं तर याच्यामध्ये गमावण्याची भीती जास्त असते। गमावण्याची संधी कमी असते पण गमावण्याची भीती जास्त असते। म्हणून अनेक लोक याच्यामध्ये मरमर कष्ट करतात तरी त्यांना त्यामध्ये यश येत नाही, अनेक गोष्टी त्यांना मिळत नाही, त्यांचं जीवन त्यांना वाटतं अपूर्ण राहिले, आणि जेव्हा जायची वेळ येते तेव्हा ते रडतात, अरे माझं हे राहिलं, माझं ते राहिलं। पण तुम्हाला एक कळत नाही की तुमच्याकडे श्रमाची ताकद होती ना, तुम्ही काय नाही त्याचा योग्य उपयोग केला, तुम्ही काय नाही त्याचे पैसे कमावले, तुम्ही काय नाही त्याचं तुमच्याकडे पैसा आला, कशाला उधळलात तुम्ही, किंवा तुम्ही का नाही मेहनत केली, का नाही श्रम घेतले? श्रम करणारे हात दोन आहेत। एका घरात जर 4 लोक असतील तर किती हात झाले? 8 झाले की? एक आई, एक वडील आणि 2 मुलं, झाले 4 हात। 4 हाताने तुम्हाला आवडणार नाही का पैसा, इतकी श्रीमंती तुम्हाला मिळू शकते, पण त्याचा जर तुम्ही योग्य उपयोग केला नाही तर त्याचं काही खरं नसतं। पूर्वीच्या काळी लोक शिकली नव्हती, नोकऱ्या मिळत होत्या भरमसाठ पगाराच्या, पण लोकांनी ते केलं नाहीत, घरातून लोक पाठवायचे नाहीत। आता उलट आहे, आता म्हणतात जा काम कर, जा नोकरी कर, जा बिझनेस कर, जा, पैसा आण। बायको नवऱ्याला म्हणते की पैशाशिवाय माझं काय चालणार नाही, तुम्ही पैसे घेऊन या, मी काय करणार? आई म्हणते बाबा, अरे बाळा मला पैसा दे जरा खर्चाला, पान सुपारी आता खात नाही कोण, पण तिच्या पण काही गरजा आहेत, औषध पाणी असते। मुलं म्हणतात बाबा मला फीचे पैसे भरायचे आहेत, मी कुठून भरू, तुम्ही मला द्या। मुलगा पण तेच सांगतो। शिक्षण आहे, कॉलेज आहे, अनेक गोष्टी आहेत आणि जिभेचे चोचले आहेत। मग फिरणं आलं त्यासाठी सुद्धा पैसे लागतात, अनेक गोष्टीसाठी पैसा लागतो आणि तो श्रमाच्या माध्यमातून मिळतो। परंतु अनेक गोष्टी आपण वेळेवर करत नाही आणि मग नशिबाला दोष देतो। नशिबाला दोष देऊन काय उपयोग आहे का? श्रम हा नशीब मानत नाही, कारण श्रमाने कोणतंही नशीब पालटता येतं, कोणतंही नशीब बदलता येतं। आळस हा महत्त्वाचा आहे। आळस केला जातो, टाळाटाळ केली जाते, बघू नंतर करू, उद्या करू,
हा जो आळस आहे ना तो तुमची फजिती करतो. आळस आहे फजिती खोर. आळस तुम्हाला तुमची वाट लावतो जीवनाची आणि मग अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. मग तुम्ही आपण सगळ्या कर्माला दोष देतो. अरे माझं कर्म तसं, मला खूप संधी होती पण मला करायचं चान्सेस मिळाला नाही किंवा मला करायला कोणी प्रोत्साहन दिलं नाही. उगाच सांगत बसतात काही, त्यात काही अर्थ नाही आहे. आळस तुमच्याकडे आहे, तो आळस तुम्ही काढून टाका, झटकून टाका आणि तुमचा जो आळस आहे तो तुम्हाला नेहमी फजिती करतो तुमच्या आयुष्याची. मग त्यावेळी तुम्ही काय म्हणता की मग आता माझ्याकडे पैसे नाहीत, मला एवढी गरज आहे, मी काय करू, मी कसं घेऊ, कसं खर्च करू, मुलीचं लग्न कसं करू, मुलाचं शिक्षण कसं करू, माझा आजारपणाचा खर्च कसा करू, अनेक गोष्टी आपण रडत सांगत असतो दुसऱ्यांना. ऐत्या वेळी देह घेई माघार, ऐत्या वेळी घेई देह माघार. ऐत्या वेळी देह माघार घेतो म्हणजे मन खचून जातो, निराशा येते, नकारात्मक गोष्टी घडतात. कसं करणार, काय करणार, चिंता लागून राहते. चिंता मनुष्याचं मन खाते आणि मनुष्याला एकदम कमजोर करते, हे लक्षात ठेवा. निराशा येते, चिंता येते मनामध्ये, ताणतणाव येतात, मग घरामध्ये भांडणं होतात आणि ह्या गोष्टीमुळे मनुष्याचं जीवन एकदम संघर्षाचं बनतं, वाईट बनतं. तर त्यामध्ये अजूनही संधी आहे. प्रत्येक दिवस नवा आहे, प्रत्येक गोष्ट श्रमाचा आहे, प्रत्येक गोष्ट वर्तमान आहे. जर तुम्ही लक्षात घेतलं, ठेवलं तर यामध्ये काहीच कठीण नाही. थोडा वेळ लागतो. आज सुरुवात करा, उद्या नाही आजच. आज केली पुन्हा उद्या, उद्या नाही आजच, उद्याचा दिवस म्हणजे आजच, आजच 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 समजून तुम्ही करत राहा, तुम्हाला यश मिळणारच. काही याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. हो, संकट प्रत्येकाला येतात, समस्या प्रत्येकाला येतात. आता आर्थिक संकट आलं की मनुष्य खचून जातो. खचून उपयोग काय, आत्महत्या करून उपयोग काय. आपण काही मार्ग निघत राहा, मार्ग काढत राहा, येणार मार्ग निघणार. बिझनेस चालत नाही, खर्चाला पैसे उरले नाही, खायचे झाले वांदे, मग केलं कोणी हे लक्षात घ्यायचं आणि आपणच आपला तारणहार आहे. श्रम तुम्हाला मदत करणार आहे. श्रम हा सगळ्यांचा तारण आहे, तारणहार आहे, हे लक्षात घ्यायचं आणि करत राहायचं. त्यामध्ये आपल्या मनातील नकारात्मक भावना, नकारात्मक विचार आणि नकारात्मक गोष्टी मनातून काढून टाकण्यासाठी आपल्याकडे तंत्र आहे ब्रह्मांडाचं. ते तंत्र असं आहे की तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मनातले वाईट विचार, मनातील नकारात्मक गोष्टी किंवा तुमच्या मनामध्ये येणारे चिंता असतील, काही असतील, त्या गोष्टी एका कागदावर लिहायच्या, एका खालोखाल एक असे 10-12 लिहा आणि तुम्ही त्या कागदाचे बारीक बारीक तुकडे करा. तुकडे करायचे आणि तो जो कागद आहे तो कागद जाळून टाकायचा. जाळताना म्हणायचं की माझ्या मनातील वाईट विचार, वाईट भावना निघून गेलेली आहेत. ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, ब्रह्मांड मी तुझा आभारी. 8 वेळा म्हणा. कोणतीही गोष्ट जर समोरच्या व्यक्तीला, माणसाला, ब्रह्मांडाला 8 वेळा सांगितली तर ती संधी तुमच्यासाठी घेऊन येते. 7 वेळा नकार येतो कोणत्याही गोष्टीमध्ये, 8व्या वेळी ती संधी उघडण्याची खूपच शक्यता असते. म्हणून तुम्ही 8 वेळा एकावेळी म्हणा, दिवसातून 8 वेळा करा, 8 सेकंद करा, 8 मिनटं करा, 8 दिवस करा, 8 महिने करा किंवा 8 वर्ष करा. पण 8 हा आकडा भारतीय क्षेत्रामध्ये खूपच शुभ आहे असं समजलं. तर बाकीचं काय सांगत नाही मी. पुराणातली वांगी पुराणामध्ये आहे, ती करून बघा. हा जो टेक्निक आहे तुमच्या मनातील कचरा काढणं, तुमच्या मनाची स्वच्छता करणं, तो खूपच चांगला आहे आणि परिणामकारक आहे. काय चाललं बरं? Itu ayah,
झाले 2-3 दिवस झाले. हो.